पाणी गरम करायला ठेवलं आणि त्यात ही घेवड्याची शेंग नीट केलेली ती शिजवून घ्यायची. एक 5 मिनिटं घ्यायची शिजवून, लगेच शिजते. चला तर बघूया मग आपली शेंग शिजली का. अशा पद्धतीने शिजलेली आहे शेंग. आता हिला परतून घ्यायची. तेल गरम केले, त्यात जिरं टाकलं, चांगलं भाजून घ्यायचं आणि त्यातच लसूण टाकलं चिकून घेतलेला. चिकन चांगला भाजून घ्यायचं. त्यात लसूण, त्यातच लाल तिखट, थोडीशी धनिया पावडर मिक्स करून घ्यायचं. ती पण भाजून थोडंसं शेंगदाण्याचं कूट. शेंगदाण्याचं कूट मी प्रत्येकच भाजीत टाकते, कारण एकदम साध्या पद्धतीने भाजी बनवलेली आहे आणि मसाले जास्त वापरत नाही. धुवून घेतलेली घेवड्याची शेंग ती टाकून घ्यायची. परतून घ्यायचं. मस्त त्याचं सगळ्या शेंगाला लागलं पाहिजे ते मसाला. अशा पद्धतीनं परतून झाल्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं. आणि एकदा परतून घ्यायची. एकदम साध्या पद्धतीने मी घेवड्याची शेंग बनवली. तुम्ही पण एकदा बनवून बघा. झाकून ठेवायचं 2 मिनिटं. बघा तुम्ही, अशा पद्धतीने आपली घेवड्याची शेंग तयार आहे. डब्यासाठी मुलांचे छान आहे.